या महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता, त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावरती मुघलांचं राज्य होतं आणि या महाराष्ट्रामध्ये आई बहिणींची आबरू लुटली जात होती, शेतकरी हवालदिल होत होता। या महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती झालेली होती आणि अशा काळामध्ये या महाराष्ट्राचा जाणता राजा, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांची गरज या महाराष्ट्राला होती। या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज होती आणि म्हणून शहाजी महाराज आणि राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं दादांनो, की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लेकी बाळीला वाटावं माझं स्वराज्य, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटावं, प्रत्येक सामान्य पुरुषाला वाटावं माझं स्वराज्य, माझं स्वराज्य, माझं स्वराज्य, स्वाभिमानानं जगता यावं असं जीवन त्यांना पाहिजे होतं। ऐका या देवीची काय ताकद असते महाराज। गेल्या आमच्या राजमाता भवानी आईच्या समोर पदर पसरला आणि आवाज दिला, हे चंडमुंड भवानी महिषासुरमर्दिनी, हे चंडमुंड भवानी महिषासुरमर्दिनी, प्रसन्न हो आणि असा पुत्र माझ्या ओठीमध्ये दे। आई बहिणींची आबरू लुटणारा त्याचं धड एका बाजूला करेल आणि शिर एका बाजूला करेल अशी प्रार्थना ओठी पसरली आणि त्या भवानी आईकडे केली। बघता 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 अनेक दिवस निघून गेले आणि जणू काही या भवानी मातेनं ऐकलं आणि आशीर्वाद दिला आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की। हा आई भवानीचा आशीर्वाद मिळाला महाराज आणि छत्रपतींचा जन्म झाला। छत्रपतींचा जन्म होण्याच्या अगोदर महिलांना डोहाळे जात असतात महाराज आणि डोहाळे गेल्यानंतर काहींना कैरी खाऊशी वाटते, काहींना चिंच खाऊशी वाटते, काहींना चुलीतली राख खाऊशी वाटते, काहींना दुकानात येते ती राख खाऊशी वाटते, कुणाचं काय तर कुणाचं काय। पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला डोहाळे झाले। घोड्यावर बसावं, एका हातामध्ये शमशेर घ्यावी आणि आई बहिणींची आबरू लुटणारा त्याचे धड एका बाजूला करावं आणि शिर एका बाजूला करावं। या राजमातेला डोहाळे झाले। बघता 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 आमचे राजे मोठे होऊ लागले। जातीपातीचा विचार केला नाही, अनेक सवंगडी गोळा केले आणि गेले रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्या पिंडीवरती अभिषेक घेतला आणि शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची। कितव्या वर्षी मंडळी? कितव्या वर्षी? 16व्या वर्षी महाराज। आपल्याकडे म्हटलं जातं ना 16वा वर्ष, 16 डोक्याचं नाही मोक्याचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ते मोक्याचं करून ठरवलं महाराज। 16 वर्षाची आज जर आपले मुलं बघितले तर अजूनही आंघोळ झाली का आईच त्याला शर्ट आणून देते, अजूनही आईच त्याला बनेल आणून देते, अजूनही आईच त्याला चहा करून देते, अजूनही काहींना अभ्यासही आईच करून देते महाराज। मग 16वं वर्ष छत्रपती शिवरायांचं बघा आणि 16वं वर्ष आपल्या पोरांचं बघा। 16व्या वर्षी शपथ घेतली आणि चालू झाली या स्वराज्याची स्थापना। धन्य धन्य शिवाजी शुरे, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर बाजूने पाणी दृष्ट मुगला, बाजूने पाणी दृष्ट मुगला, बाजूने पाणी दृष्ट मुगला, स्वराज्याचा घडविला इतिहास।
1630 आणि सुरुवात झाली या काळामध्ये. एका बाजूला आदिलशाही आहे, एका बाजूला कुतुबशाही आहे, एका बाजूला मुघलशाही आहे आणि महाराज मध्ये एकटे आहे. पण महाराजांकडे काहीच नाही. छोटेसे आपले सवंगडी गोळा केले, पण एवढे बलाढ्य सवंगडी होते. सांगितलं ताना हा कोंढाणा मला पाहिजे आणि तानाने सांगितलं महाराज आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाचं. असे स्वाभिमानी वीर महाराजांनी घडवले महाराज. आणि अशा महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची सुरुवात झाली आणि पहिलंच या महाराष्ट्रावरती संकट आलं. राक्षसासारखा असणारा बलाढ्य अफजल खान, बलाढ्य ताकद आहे, राक्षसी वृत्तीचा आहे आणि चालून आला या महाराष्ट्रामध्ये. विडा उचललेला होता छत्रपतींना मारण्याचा. एवढा बलाढ्य होता. आपले अनेक राजे असा मिठीमध्ये घ्यायचा आणि दोन्ही हातामध्ये एवढी ताकद होती, दोन्ही हाताने असा दाबून मारून टाकायचा महाराज. राजांना हे माहित होत आणि राजांपर्यंत खबर पोहोचली. अफजल खान महाराष्ट्रामध्ये घुसलेला आहे. त्यानं मंदिरं उद्ध्वस्त करायला चालू केली, आई बहिणींची आबरू लुटायला चालू केली, मंदिरं फोडतोय आणि महाराज तुळजापूरच्या भवानी आईच्या मूर्तीवर ते गणाने घाव या अफजल खानाने घातला. महाराज चिंतेत पडले, काय करावं काय करावं काय करावं. अफजल खान बलाढ्य, जेवताना अफजल खान दिसतोय, झोपताना अफजल खान दिसतोय, जे काही करतोय ते करता 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 अफजल खान समोर दिसतोय. आता काय करायचं. आणि रात्रीच्या वेळी महाराज त्या भवानी आईला मागणं घातलं आणि गोंधळ मांडला. गोंधळ लख पडला प्रकाश दिवटा मचालीचा, गोंधळाला उभा गोंधळ भवानीचा भवानीचा. पडला प्रकाश दिवटा मचालीचा, गोंधळाला उभा गोंधळ भवानीचा भवानीचा. हो गोंधळ मांडला. हे लख पडला प्रकाश दिवटा मचालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. हे मीपणाचा दिमाग उठला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवटा मचालीचा, गोंधळाला उभा गोंधळ भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवटा मचालीचा, गोंधळाला उभा गोंधळ भवानीचा भवानीचा. हे तुळजापूर तुळजा भवानी आईचा उदो उदे उदो उदे. हुरगडचा रेणुका माता उदो उदे उदो उदे. वणीची आमची सप्तशृंगी माता उदो उदे 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 उदो बोला उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिक तुझा गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिक तुझा गोंधळाची दाटी हो. कुंडलिका दिवजा हो बाळवंती हो. एका जनार्दने अंबावती करते दोन्ही कटी हो. एका जनार्दने अंबावती करते दोन्ही कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला
सप्तशृंगी मातेचा, बोल रेणुका मातेचा. भवानी आईचा गोंधळ छत्रपतींनी मांडला आणि स्वतः भवानी आई प्रसन्न झाली. आणि आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. महाराजांकडे ज्या तलवारी होत्या त्यामध्ये भवानी आईनं दिलेली एक भवानी तलवार होती महाराज. आणि तलवार छत्रपती शिवरायांना आशीर्वादाच्या स्वरूपात भेटली. हा आशीर्वाद या भवानी आईचा आहे महाराज. आणि म्हणून हा सोहळा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आशीर्वाद तर होताच, पण छत्रपती शिवाजी महाराज कुठलीही गोष्ट करायची असेल तर अभ्यासपूर्वक करायची बरं का. अभ्यास करायचे आणि मग ती गोष्ट करायची महाराज. आमच्या जगद्गुरु तुकोबांनी सांगून ठेवलंय, या जगामध्ये जीवन जगत असताना कुठलीच गोष्ट साध्य होणार नाही असं नाही बरं का. प्रत्येक गोष्ट साध्य करता येऊ शकते, पण त्याकरता काय करावं लागेल तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साध करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कुठली गोष्ट प्राप्त करायची असेल, साध्य करायची असेल तर त्या गोष्टीचं काय पाहिजे, काय पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, सातत्य केलं पाहिजे, खडतर प्रयत्न केले पाहिजे आणि कष्ट केले पाहिजे. अफजल खान मारला म्हणजे सहजासहजी मारला का ओ महिला मंडळ, लाडक्या बहिणी, लक्ष आहे का तुमचं इकडं? हा सहजासहजी मारला का? नाही मारा. त्याच्या मागे अभ्यास आहे. तुम्ही म्हणताल काय अभ्यास आहे? ऐका. ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यावेळेस महाराजांनी गुप्तहेर संघटनेचे प्रमुख बहिर्जी नाईक यांना विचारलं अफजल खानाला काय आवडतं खाण्याकरता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अफजल खानाला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे कलिंगड, टरबूज. टरबूज कळतं ना, कलिंगड. कलिंगड त्याला सगळ्यात जास्त आवडतं. मग काय केलं, बाजारपेठ भरवली, मोठी बाजारपेठ भरवली आणि त्या बाजारपेठेमध्ये सगळं विक्री करता ठेवलं मायबाप. फक्त कलिंगड ठेवलं नाही आणि कलिंगडाचं जे दुकान बसवलं त्या दुकानावरती एका शेतकऱ्याचा वेश घेऊन स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बसलेले. बघा बरं का बुद्धी किती शार्प आहे महाराजांची. त्या दुकानावरती महाराज बसलेले आहे आणि तो राक्षसी प्रवृत्तीचा अफजल खान त्या बाजारामधून फिरत त्या कलिंगडाच्या दुकानावरती आला. आता महाराज या उंचीवरती बसलेले आणि अफजल खान ज्यावेळेस त्या ठिकाणी आला, अफजल खान ज्या घोड्यावरती बसलेला होता तो अरबी घोडा होता. कुठला घोडा? अरबी घोडा. आणि अरबी घोडा जवळपास 7 ते 8 फुटाचा असतो. किती फुटाचा? 7 ते 8 फुटाचा. महाराजांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या उंचीवरती तो घोडा आहे आणि त्या घोड्यावर हा 8 फुटाचा घोडा बसलेला आहे. आता ज्यावेळेस कलिंगड घ्यायचं आणि ते खायचं. आता आपल्याला जर कलिंगड खायचं असेल माता भगिनी, काय करतो आपण? सुरी घेतो, ते कापतो, त्याची एक खाप बाहेर काढतो आणि ती खातो. पण हा राक्षसी वृत्तीचा असल्यामुळे यानं काय केलं, कलिंगड उचललं, दोन्ही हातामध्ये असं दाबलं आणि दोन्ही हात वर केले आणि तोंड वर करून ते खायला लागला. पण अशा वेळामध्ये त्याने त्याच्या अंगावरती जे कपडे घातलेले होते, त्याने त्याच्या अंगावरती जो कपडा घातलेला होता तो पठाणी कुर्ता होता. कुठला कुर्ता? पठाणी कुर्ता. आणि तो पठाणी कुर्ता ज्यावेळेस अफजल खानाने तोंड असं वर केलं, तो पठाणी कुर्ता असा वर झाला आणि तेवढ्यात आमच्या छत्रपतीनं खालून बघितलं की अफजल खान सगळ्या शरीराचं त्या ठिकाणी संरक्षण करतो पण पोटाचं संरक्षण करत नाही. या नरा धमाला फाडायचं असेल तर पोटातूनच फाडावं लागेल हे त्यावेळेस ठरवलं आणि मग या ठिकाणी त्या अफजल खानाला पोटातून महाराजांनी फाडलं. हा आशीर्वाद कुणाचा असेल तर या भवानी मातेचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण सर्व त्या भवानी मातेला का शरण जातो, कारण तिचा आशीर्वाद तेवढा पवित्र आहे. तुकोबाराय सुद्धा त्यामुळं शरण जातात आणि जात असताना त्या देवीला जो वार आवडतो त्या वारी जातात. कुठल्या वारी? आठवड्याच्या जय हो. मंगळवारी.
आई साहेबांना जो वार आवडतो तुकोबराय म्हणतात, आठवड्याच्या मंगळवारी महिन्याचे पुनवा करी. आपण काय केलं माहिती, वारानुसार देव ठरवून घेतलेत महाराज. श्रावणामध्ये या आमच्या माता भगिनींनी फार शेवळ येवस्तोर आमच्या महादेवाला आंघोळ घातली. आणि आता जातं कोणी पाणी घालायला, एक लोटा जल, पुढं काय तुम्हाला माहिती आहे, एक लोटा जल नाही. आता पुढं बोलतच नाही मी, तुम्हीच बोला, एक लोटा जल. वा वा, आजी म्हणत्या समस्या का हल्ल. वा 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 वा. श्रावणामध्ये पाणी घालू 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 महादेव पार जाम करून ठेव. संपला श्रावण, वार 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 वार. सोमवार महादेवाला दिलाय महाराज. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. जटाटवी गलचल प्रभाव पावित स्थले कलेवलंबिता भुजंग तुंड मालिका डमट 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 डमंडी नाट मरमय चकार चंड तांडवम तनोतुन शिवम शिव. ओम नमः शिवाय. 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 नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. हरि बोल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कोणाची भक्ती सोमवारी, महादेवाची. सोमवारचे 12 वाजले, आला मंगळवार. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली बाबा वैशाचुर मर्दनाला गो. वैशाचुर मर्दनाला गो. तापाची करवया लाडले. तापाची करवया लाडले. दत्तालागी तू भावाची निर्गुणी. ऐसा जोगवा 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 मागेले. ऐसा 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 जोगवा जोगवा मंगळवार कुणाला दिला? देवीला दिला. गेला मंगळवार, आला बुधवार. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. वैकुंठवासी या महाराष्ट्राचं भजन भीष्म ज्यांना म्हटलं जातं, ते शरीर रूपाने निघून गेले, पण या महाराष्ट्राला गोड गोड अशा चाली देऊन गेले. वैकुंठवासी बंडूबुवा गोळेगावकर, अशा गोड गोड चाली त्यांच्या ऐका. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही
वाचला आणि का बेकाम नाही येते आणि का बेकाम नाही येते आणि का बेकाम नाही येते मोडणी या वाट सुषम दिसतंय मोडणी या वाट सुषम दिसतंय हे मोडणी वाट सुषम दिसतंय मोडणी वाट सुषम दिसतंय सुषम दिसतंय सुषम दिसतंय ही बंडूभावांनी गायलेली चाले बरं का गोड गोड चाली आपण जुनी मंडळी कॅसेट मध्ये ऐकलेल्या असतील या चाली साजणी गाला गवेणी साजणी गाला गवेणी माझ काला गवेणी साजणी साजणी गाला गवेणी साजणी गाला अग साजणी गाला अशा गोड गोड चाली आपलं काय चाललं होतं कीर्तन त्याच्यात काय चाललं होतं हा बुधवार कोणाचा हा गेला बुधवार आला गुरुवार दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्याहो दत्तात्रयांची भक्ती आमच्या विश्व माऊली ज्ञानोबरायांची भक्ती गुरुवारी केल्या जाते गेला शुक्रवार पुन्हा आला गेला गुरुवार आला शुक्रवार देवीची भक्ती गेला शुक्रवार पुन्हा आणि आला शनिवार हे दुःख पांचन मारुती हे तुका बंधन मारुती नंदन सुगलो मेरी पुकार अरे बोल विनती वारंवार पवन तुते विनती वारंवार हे पवन तुझे विनती वारंवार पवन तुझे विनती वारंवार शनिवारी कुणाची भक्ती हनुमंतरायांची भक्ती नाही मग शनिदेवाची भक्ती धन्य धन्य शनिदेव की महिमा धन्य धन्य शनिदेव की धन्य धन्य शनिदेव की बटन फिरवा थोडं धन्य धन्य शनिदेव की महिमा धन्य धन्य शनिदेव की तेरी महिमा कोई न जाने रे शनिदेव तेरे न्याय को ना पहचाने रे शनिदेव श्रद्धा भक्ति से भजो नितना शत शत कोटि प्रणाम शरणों में तेरी प्रणाम शनिवारी हनुमंतराय नाहीतर मग शनिदेव असे 7 दिवसाचे 7 दिवस आपण देव वाटून घेतले पण देवाला काय पाहिजे कुठल्याही देवाची भक्ती करा अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही देवतयाला शुद्ध भाव पाहिजे आणि या देवाची जर भक्ती केली तर काय करतो हा देव माहिती ऐका संकट आलं तर या देवाला हाक मारा कुठलाही देव असू द्या संकट जर आलं तर याला हाक मारा याला आवाज द्या या संकटाच्या काळामध्ये तुमची भक्ती तशी असेल तर निश्चित पद्धतीने हाक त्या भगवंतापर्यंत जाईल महाराज हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं शाम बलेने आ जा हौसला हार न जाऊं ओ शाम आ जा तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना जो मुश्किल
के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना हे हारे के सहारे रे हारे के सहारे हारे के सहारे रे हार हरावो ना तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना जब मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा बदल दिया वो ना अंधेरों की नगरी से कैसे में पार जाओ शाम अब लेने आ जा हौसला हार जाओ हारे के सहारे रे हारे के सहारे हारे के सहारे रे हार हरावो ना तीनों बाण के धारी तीनों वो ना मुश्किल में दास तेरा बदल दिया वो ना तीन बाण के धारी तीनों बाण चलावो मुश्किल में दास तेरा बदल दिया वो ऐका आपली भक्ती जर त्या पद्धतीची असेल तर कितीही भयानक आपल्यावरती प्रसंग आला तर त्या भगवंताला हाक मारा आरोळी द्या त्या भगवंतापर्यंत आपली हाक गेल्याशिवाय राहणार नाही महाराज ओ तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे हे भटक रहा हो हे बाबा ओ भटक रहा हो मे बाबा पार लगावो ना तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना ये तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा बदल दिया वो ना पाच पांडवांपैकी भीमराजांचे नातू बर का नातू तेही आहे खाटू श्यामजी आणि त्या खाटू श्यामजींकडे गेल्यानंतर हारे के सहारा त्यांना म्हटलं जातं कुठलीही जरी इच्छा घेऊन आपण त्या भगवंताकडे गेलो तर ती इच्छा पूर्ण होते आणि कुठल्याही भगवंताची भक्ती करत असताना अंतकरणापासून करा जगद्गुरु तुकोबाराय आई भवानीची भक्ती करतायत गोपी होणं करतायत मंगळवारच्या दिवशी जातायत आणि त्यातले त्यात महाराज म्हणतात कवडी घालून या गळा तो एक माईचा पुतळा आठवड्याच्या मंगळवारी महिन्याची पुणवा करी तो का म्हणे भोपी जालो प्रेमे चंदे नाचत आलो आठवड्याच्या मंगळवारी महिन्याची पुणवा करी मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे आणि माझ्यासोबत एक टाळी वाजवायची करा सगळ्यांनी हात केले का ज्यांना ज्यांना असतील त्यांनी करा ज्यांना नसतील त्यांनी राहू द्या खाली हाय हाय सगळ्यांनाच हात आहे बरं का इकडं वा 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 केले हात वर हां सगळ्यांनी माझ्यासोबत एक टाळी वाजवायची एक सोबत टाळी वाजली पाहिजे हां एक 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 हां वाजवा जय हो क्या बात हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखवाये हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखवाये हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय
झालो भोपी झालो तुमच्या दर्शनासी आलो आठवड्याच्या मंगळवारी महिन्याचे पुणवा करी कबड्डी कॉलोनिया गळा तो एक मायेचा पुतळा आठवड्याच्या मंगळवारी महिन्याचे पुणवा करी तुका म्हणे भोपी झालो प्रेमे चंदे नाचत आलो आठवड्याच्या मंगळवारी महिन्याचे पुणवा करी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे तरी नाही करे बघ दुसरा येईल हे तरी नाही करे दोन्ही हात वर करायचे मायबाप एक टाळी वाजवायची आणि कळू द्या संपूर्ण संगमनेरला या भोकनाळ वस्तीने केलेला हा सप्ताह संपूर्ण संगमनेर मध्ये गाजला पाहिजे हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे तरी नाही करे बघ दुसरा येईल हे तरी नाही करे सरत शेवटी भाव काळ बांधून येईल सरत शेवटी भाव सरत देवती बा कर बघ येईल सरत देवती बा एका जनार्दनी आमच्या एका जनार्दनी आमच्या बोल बोली तो देखो बिना माधवारे बोल बोली तो देखा बिना माधवारे बिना माधवारे बोल बोल तो देखा बिना माधवारे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे राजा वर्तमान कोटे बोलू आम्ही वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे बोलू आम्ही वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे अवघात 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 आंगण धिंगागे अवघात आंगण धिंगागे अवघात आंगण धिंगागे अवघात आंगण धिंगागे होगा रंगण दिलागे होगा रंगण दिलागे होगा रंगण दिलागे होगा रंगण दिलागे करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदया दान 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 अलबागाया अलबान बागायास दान बागायास अलबान बागायास दान भागया दान भागया गुळ गुळावान पिटाळ गण गणनावर गुळ गुळवान पिटाळे गण गणनावर ताळे गुळ गुळावान पिटाळ गण गणनावर गुळ गुळवान पिटाळे गण गणनावर ताळे अहम वाया सोहम वाया अहम वाया सोम वाया प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी अहम वाया सोम वाया प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी बल्लारीची माझा बल्लारीची वारी माझा बल्लारीची माझा बल्लारीची मल्हारी
झालं मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोली